नमस्कार. राजमाता जिजाऊ आणि आपण. हां, राजमाता जिजाऊंनी शिवबा घडवताना अ, जे पालकत्व निभवले किंवा ज्या पद्धतीने शिवबांना घडवले ते आणि आपण आपल्या मुलांना घडवत असताना काय करतो. जिजाऊंनी शिवबांच्या डोक्यात कुठल्याही अंधश्रद्धांना बसू दिलं नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला आणि तशा पद्धतीने कृती देखील केली. आम्ही मात्र छोट्या छोट्या गोष्टींवरून आमच्या मुलांच्या मनामध्ये अंधश्रद्धा, चार रस्त्यावर काही दिसलं का नाही नाही नाही, मग ते चार रस्त्यावर काहीतरी करणी केलेली आहे, कुठंतरी काहीतरी फेकलेलं आहे. काय म्हणतो आपण त्याला, लिंबू मिरची गाडीला बांधतो मुलांच्या समोर नवीन गाडी घेतल्यानंतर. किंवा आता नवीन फॅड आलेलं आहे, एक लोटा जल घेऊन शिवलिंगावर टाकायला पाठवतो का, तर पास होऊन जाईल किंवा नंबर चांगले मिळतील वगैरे. म्हणजे अभ्यास करायचं कष्ट घे असं सांगायची काही आमची इच्छा नाही, तर एक लोटा जल टाक बाबा, तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. इतक्या सोप्या सोप्या पद्धती आपण आपल्या मुलांना सांगायला सुरुवात केलेली आहे. अशा वेळेस राजमाता जिजाऊ आठवतात की एकीकडे पालक म्हणून तुम्ही सगळ्या शिकलेल्या महिला की ज्या मोठ्या प्रमाणात तुमच्या मुलांमध्ये भय निर्माण करतात, भीती घालतात आणि त्यांना अंधश्रद्धा बनवतात. आणि एकीकडे राजमाता जिजाऊ. काय झालं होतं की कसबाची जी जमीन होती त्या ठिकाणी मुरारजी जगदेव नावाचा एक ब्राह्मण होता. त्याने काय केलं तर गाढवाचा नांगर फिरवला. आता गाढवाचा नांगर फिरवला म्हणजे काय की आता ती जमीन कोणीही कसू शकणार नाही. आणि जर कोणी ती जमीन कसली तर काय होईल, तर जे जमीन कसतील त्यांचा निर्वंश होईल, म्हणजे त्यांचा वंश हा वाढणार नाही. अशा पद्धतीने अफवा पसरवली. आता ती काय म्हणतात शास्त्रानुसार, अफवा म्हणजे काय की शास्त्रानुसार ते होतं की एकदा का तिथं गाढवाचा नांगर फिरवला की ती जमीन आता त्या ब्राह्मणाच्या मालकीची, तिथं आपल्याला कोणालाही ती जमीन कसता येणार नाही. तर राजमाता जिजाऊंनी त्या जमिनीवर म्हणजे तिथं शिवबांना बोलवलं. ती अंधश्रद्धा डोक्यात न ठेवता म्हणजे ती मोडीत काढण्यासाठी किंवा लोकांच्या मनातलं ते भय दूर करण्यासाठी लोखंडी नांगर आणलं, शिवबांना बोलवलं. शिवबांचे विविध जाती धर्माचे मित्र तिथं आले आणि त्या लोखंडी नांगराला सोन्याचा फाळ बसवला आणि त्या नांगराने ती जमीन कसली. आलं का लक्षात? म्हणजे काय की आपल्या मुलाच्या मनात निर्माण होणारी जी अंधश्रद्धा आहे तिला दूर करण्यासाठी त्यांनी स्वतः काही कृती केल्या. आपण हे करतो का आपण त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या अंधश्रद्धा ह्या टाकत असतो, मजबूत करत असतो? तर याचा आपण विचार केला पाहिजे. मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन सांगणं. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय की जेवढं काय म्हणतो आपण, जेवढा पुरावा तेवढा विश्वास. विज्ञान काय म्हणतं, जितका पुरावा असेल तेवढं विज्ञान विश्वास ठेवतं. कथित घटनांवर विज्ञान विश्वास ठेवत नाही. तसंच अगदी वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्ही तुमच्या मुलांच्या मनात रुजवला तर त्यांना निर्भयपणे जगता येईल त्यांच्या आयुष्यामध्ये. त्यांना भीती राहणार नाही आणि ते जास्तीत जास्त रॅशनल विचार करू शकतील त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये. पण मात्र आपण असं करत नाही. तर आपण आता 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनी नेमकं हे समजून घेऊया की राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांवर काय संस्कार केले की ज्याच्यामुळे शिवबा घडले आणि आम्ही आमच्या मुलांवर संस्कार करायला काय चुकतोय. आपल्याकडे संस्कार करणं म्हणजे काय की कुठंतरी क्लासला पाठवलं, स्वाध्यायाला पाठवलं, बैठकीला पाठवलं म्हणजे आम्ही संस्काराच्या जबाबदारीतनं मुक्त. असं इतकं सोपं नाही. तर यावर विचार करत राहा. आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.